दिल्लीमध्ये इथे बोलवलं गेलं आणि येणाऱ्या दिवसात जे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंबहुना सध्याची महाराष्ट्रातली जी काय राजकारणाची परिस्थिती आहे यावर दीर्घकाळ जवळजवळ 3.5-4 तास महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नेत्यांची भावना ऐकून घेतल्यात दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी आणि येणाऱ्या दिवसांमध्ये कुठल्या प्रकारे एक ॲक्शन प्लॅन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व इतर नेत्यांना विश्वासात घेऊन करावा यावर आज एक चांगली सकारात्मक चर्चा झाली। राहुल गांधी यांनी जे मुद्दा मांडला होता की निवडणुकांच्या मतांच्या संदर्भामध्ये वाढलेल्या मतांच्या संदर्भात या संदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतंय, त्याच्यावरती काय ॲक्शन रणनीती काय असणार आहे, रणनीती काय असणार? नाही, आदरणीय राहुलजी गांधी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सातत्याने हा मुद्दा दिल्ली स्तरावर घेत आहेत आणि घेण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 जागांपैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचे खासदार हे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले होते। लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मध्ये केवळ 5 ते 6 महिन्याचा कालावधी होता आणि महाराष्ट्रातले जनतेला माहिती आहे की असं काही चमत्कारिक काही महाराष्ट्र सरकारने तत्कालीन जे काही महायुतीचं सरकार आहे त्यांनी असं काही केलेलं नव्हतं की जेणेकरून एवढा फेरबदल हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला। आज महायुतीचं सरकार जे काही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण असेल इतर काही गोष्टींना श्रेय देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आज शेवटी महाराष्ट्राच्या मध्ये जे लोकांमध्ये राहून काम करणारी लोक आहेत त्यांनाही माहिती आहे लोकांमध्ये पल्स काय आहे आणि विधानसभेमध्ये जे काही घडलं त्यात मतदार याद्यांमध्ये फेरफार झाला, मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने वाढ केवळ काही दिवसात आणि काही आठवड्यांमध्ये झाली। हा मुद्दा घेऊन राहुलजी गांधी सातत्याने एक वेगळा त्यांच्या शंका व्यक्त करतायत आणि मला वाटतं त्याला कुठेतरी निश्चितपणे लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळतो। एक मुद्दा असा आहे की अनेक वेळा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सोबत लढताना लोकसभेत तुम्हाला खूप अडचणी आल्या, विधानसभेत पण जागा वाटपाच्या अडचणी आल्या, यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही वेगळा विचार काँग्रेस पक्ष करेल का? माझं व्यक्तिगत मत असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना तो कुठल्याही पक्षाचा असो त्या कार्यकर्त्याला जर तो त्या विचाराने त्या पक्षाचा झेंडा घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वॉर्डात असेल, त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये, नगरपंचायतीमध्ये, नगरपालिकेत काम करत असेल तर त्याला तो अधिकार आहे त्याच्या पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा आणि त्या खरं कुठेतरी कार्यकर्ता म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला उमेदवारी देण्याचं सुद्धा पक्षाचं एक काम असलं पाहिजे। मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एका आघाडी किंवा युतीच्या पद्धतीने लढावा का त्या पक्षाने लढावा याच्यात आमच्या भावनाही आज आमच्या दिल्लीच्या नेत्यांनी ऐकून घेतल्या। येणाऱ्या काळात दिल्लीतल्या राज्यातले नेते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात योग्य तो निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन घेतील। भाजपमध्ये प्रवेश करताय त्यांनी राजीनामा दिला काय इतक्या वर्षांपासून त्यांनी कामही केलेलं आमदार म्हणून तुम्ही विधिमंडळात आणि पक्षात नाही, कुणाल पाटीलजी माझे मित्र आहेत, माझे बंधू आहेत आणि व्यक्तिगत स्तरावर आमचे त्यांचे संबंध चांगलेच आहेत आणि आदरणीय व स्वर्गीय रोहिदास ताजींचे चिरंजीव म्हणून त्यांनी धुळे जिल्ह्यात चांगलं काम केलं, विधानसभेत ते आमदार म्हणून चांगलं काम करत होते। काँग्रेस पक्षाचे खरं अत्यंत चांगलं ते काम करत असताना त्यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात दिलेली होती, परंतु काही गोष्टी घडत असतात त्या जिल्हा स्तरावरच्या राजकारणात असतील किंवा इतर काही कारणांमुळे कदाचित हा निर्णय त्यांना घ्यावा लागत असेल, परंतु एक मित्र म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितपणे राज्यातले नेते त्यांच्याशी बोलत आहेत। आता पुढे काय होईल ते कळेल आपल्याला। पण त्यांचा राजीनामा आलेला आहे नाही, आता ते आमच्या प्रांताध्यक्षांना माहिती नेमकं। मी पुन्हा प्रश्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेत काही स्वबळाचा विचार असं काही होऊ शकतं नाही? तो बघा माझं एवढंच मत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाने निवडणूक स्वबळावर लढायला काहीच हरकत नाही, परंतु ह्या बाबतीतला निर्णय हा राज्यातले आमचे पक्षाचे नेते दिल्लीतल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकर्ते जे काँग्रेसचे आहेत जिल्हाध्यक्ष असतील त्यांना विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने योग्य वेळेत निर्णय घेतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।